मीरा भाईंदरच्या विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी एमबीएमसी नवनवीन प्रकल्प आणत आहे। त्यामुळे काही महिन्यांपूर्वी एमबीएमसी आयुक्त संजय काटकर यांनी परिषदेचे आयोजन केले होते। या परिषदेत शहरात सुधार करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कलर ब्रँडिंग धोरण राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। एमबीएमसी तर्फे नागरिकांना विविध सुविधा पुरवल्या जातात। यासाठी शहरात अनेक इमारती उभारल्या जातात, ज्यामध्ये शाळा, सभागृह, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रुग्णालये, मैदाने, उद्याने, रस्ते, दुभाजक, जलकुंभ आणि इतर अनेक प्रकल्पांचा समावेश आहे। मात्र या इमारतींना वेगवेगळे रंग देण्याचा निर्णय आता एमबीएमसीने घेतला आहे। भविष्यात या रंगांमुळे इमारतींची वेगळी ओळख निर्माण होऊ शकेल, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। प्रत्येक वास्तूसाठी किंवा इमारतीसाठी एमबीएमसीद्वारे कलर कोड देखील जारी केला गेला आहे। त्यामध्ये हिंदू स्मशानभूमीसाठी पिवळा रंग, शाळांना निळा आणि पिवळा रंग, रुग्णालयांना हिरवा आणि पांढरा रंग, मैदानांना हिरवा आणि पांढरा रंग, दुभाजकांना काळा आणि पांढरा रंग, कार्यालयांना निळा आणि राखाडी रंग आणि बाजारांना पिवळा रंग देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। एमबीएमसीच्या या नव्या प्रकल्पाबाबत बोलताना एमबीएमसी शहर अभियंता दीपक खांबित म्हणाले की पूर्वी शहरातील इमारतींना कोणताही रंग दिला जात होता, मात्र आता या नव्या धोरणानुसार प्रत्येक इमारतीला समान रंग दिला जाणार आहे। कोणतीही नवीन इमारत बांधताना किंवा नूतनीकरण करताना एकसमान आणि चांगल्या दर्जाचे साहित्य वापरले जाईल। यासोबतच एकाच डिझाईनचे फलक आणि दिशादर्शक लावण्यात येणार आहेत। त्यामुळे एखादी वास्तू बघताच नागरिकांना ते काय असू शकते याचा अंदाज येणार आहे। शहर अधिक सुंदर दिसावे आणि मीरा भाईंदरमधील इमारती विशिष्ट रंगाने ओळखता याव्यात, यासाठी एमबीएमसीने हा निर्णय घेतला आहे। एमबीएमसीच्या या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एमबी लाईव्ह मराठी।